एक महत्वाची बातमी, पालघरच्या डहाणूमध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर आलेला आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ डहाणू पोलीस ठाण्यामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत आणि अश्लील व्हिडिओ काढून दोन बहिणींना ब्लॅकमेल केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला असून या प्रकरणात चित्रा वाघ यांनी डहाणूमधील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून अल्पवयीन लहान बहिणीला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची ही घटना आहे आणि या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। आरोपीवर डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा डहाणू पोलीस शोध घेत आहेत। ज्या येणाऱ्या दिवसामध्ये पुरवणी जबाबामध्ये सुद्धा पोलीस त्या ठिकाणी घेतील। आजही आई वडील आणि संपूर्ण कुटुंब एक ट्रॉमामध्ये आहे आणि त्या मानसिकता त्या धक्क्यातून अजून मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नाहीये। त्यामुळे पोलिसांनाही आम्ही विनंती केली आहे की थोडा वेळ देऊन जसं जसं काही घटना आठवत आहेत त्या घटना त्या स्टेटमेंटमध्ये आल्या पाहिजे आणि पोलिसांची सुद्धा तशी भूमिका आहे आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्या अनुसार या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात याचा मला विश्वास आहे। डहाणू पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती। दोन सख्या बहिणी याच्यामध्ये विक्टिम आहेत। रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत। ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेला आहे। आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे। तपास सुरू आहे।